ठाण्याच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होतानाच 50 लाखाची रोकड जप्त झाल्याने खळबळ उडाली आहे। ही रक्कम आचारसंहिता काळात मतदारांना वाटपासाठी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। ठाणे पोलीस वाहतूक विभागाच्या रस्ता सुरक्षा अभियानात अभिनेता श्रेयस तळपदेने पुष्पा स्टाईल मध्ये रुकेगा साला म्हणत तरुणांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले। ठाणे ग्रामीण पोलिसांमुळे दरोडा प्रयत्न फसला। सराईत टोळी अटकेत, आरोपींकडून 6,47,000 रुपयांचं साहित्य जप्त। मुरबाडमध्ये कंदमुळ महोत्सव उत्साहात, विद्यार्थ्यांसह नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये निवडणुकीसाठी 17,000चा पोलीस बंदोबस्त, त्यासोबतच ड्रोनचा वापर केला जाणार आहे। मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व 29 महापालिका क्षेत्रात 13 ते 16 जानेवारी या 4 दिवस ड्राय डे असणार आहे। प्रियकराच्या आर्थिक आणि शारीरिक छळाला कंटाळून 21 वर्षीय एअर होस्टेसने राहत्या घरात आयुष्य संपवलं। मोबाईलमध्ये धक्कादायक पुरावे समोर आले। या घटनेमुळे संपूर्ण कल्याण हादरलंय। अशाच अपडेटेड न्यूज साठी सबस्क्राइब करा सलाम ठाणे।